एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती बातमी आपण पाहणार आहोत। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, नागपुरात अनिल देशमुखांवरती हल्ला झालेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी, नागपुरात अनिल देशमुख यांच्यावरती हल्ला झालाय। काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्या कारवरती हा हल्ला झालेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एकीकडे आपण बघतोय काहीच काळामध्ये काहीच तासांमध्ये आता मतदान पार पडणार आहे। प्रचाराच्या तोफा एकीकडे थंडावल्यात आणि दुसरीकडे आपण बघतोय नागपूरमध्ये अनिल देशमुख यांच्या या गाडीवरती हल्ला झालेला आहे। भला मोठा दगड हा त्यांच्या गाडीवरती फेकण्यात आलेला आहे। हे थेट फोटो आपण काही पाहतोय, ज्याच्यामध्ये एक मोठा दगड हा त्यांच्या गाडीवर फेकण्यात आलेला आहे। काटोल या ठिकाणीच अनिल देशमुखांवरती हा हल्ला झालेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अनिल देशमुख यांची गाडी जात असताना त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड फेकलेला आहे। या संदर्भात देशमुखांच्या प्रकृती संदर्भातली अपडेट जी आहे ती लवकरच समोर येईल। मात्र मोठा दगड या गाडीवरती फेकलेला आहे, कारवरती हल्ला करण्यात आलेला आहे। अनिल देशमुख जखमी झालेले आहेत अशी प्राथमिक माहिती सध्या समोर येते। अज्ञातानं हा हल्ला केलेला आहे, अजूनही हल्लेखोराला पकडण्यात आलेलं नाहीये। मात्र ही थेट दृश्य बघतोय आपण, गाडीमध्ये काचांचा खच पडलेला आहे आणि सध्या अनिल देशमुख हे जखमी झालेले आहेत अशी महत्त्वाची बातमी जी आहे ती समोर येते। अनिल देशमुखांवरती अज्ञाताकडनं हल्ला करण्यात आलेला आहे। भला मोठा दगड हा त्यांच्या गाडीवरती टाकण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अनिल देशमुख हे जखमी झालेले आहेत। हे काही फोटो आपल्या समोर आलेले आहेत। भला मोठा दगड त्यांच्या गाडीवर टाकलाय आणि त्यानंतर गाडीच्या आत काचांचा खच पडलेला आहे। त्यातच जखमी झालेले आहेत अनिल देशमुख अशी माहिती सुद्धा सध्या समोर येते। मात्र हल्ला करणारा कोण आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। काही दृश्यही आपल्याकडे आलेली आहेत, ज्यामध्ये हा हल्ला झाल्यानंतरची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। एक भला मोठा दगड गाडीवरती मारण्यात आलेला आहे, ज्यात काच फुटून खाली पडलेली आहे आणि त्यामुळेच अनिल देशमुख हे जखमी झालेले आहेत। काटोलमधनं आपण बघतोय त्यांचा मुलगा सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यातच त्यांच्यावरती झालेला हा जीवघेणा हल्ला, अनिल देशमुखांवरती झालेला हा मोठा हल्ला आहे। निवडणुकीच्या तोंडावरती प्रचाराच्या तोफा एकीकडे थंडावलेल्या आहेत आणि त्यातच संध्याकाळच्या वेळेला हा हल्ला झालाय। अनिल देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागलाय अशी सध्या महत्त्वाची माहिती सुद्धा समोर येते। समोरच स्वतः अनिल देशमुख बसलेले होते, ड्रायव्हरच्या शेजारच्या बाजूच्या सीटवरती ते बसलेले असणार आणि त्यामुळेच हा भला मोठा दगड गाडीवरती टाकण्यात आलाय आणि त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे अशी सध्याची महत्त्वाची माहिती समोर येते। मात्र अजूनही हल्ला कोणी केलेला आहे हे समजू शकलेलं नाहीये। अज्ञाताकडनं हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि तातडीनं पोलीस यंत्रणाही कामाला लागलेली आहे। माजी गृहमंत्री असणारे अनिल देशमुख ज्यांच्या कारवरती हा हल्ला झालेला आहे आणि सध्या अनिल देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याची माहिती देखील समोर येते। काटोलच्याच एका रुग्णालयामध्ये सध्या अनिल देशमुख यांच्यावरती उपचार करण्यात येत आहेत। अज्ञातानं केलेल्या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख हे जखमी झालेले आहेत। काही फोटो आणि दृश्यही आता आपल्या समोर येत आहेत, ज्यात भला मोठा दगड हा त्यांच्या कारवरती टाकण्यात आलेला आहे। काटोल हा त्यांचा खरं तर मतदारसंघ, सध्या तिथून ते विद्यमान आमदार आहेत। मात्र याच मतदारसंघामध्ये त्यांच्यावरती हा जीवघेणा हल्ला झालेला आहे, ज्या डोक्याला जबर लागलेला आहे अशी माहिती समोर येते।